गाइस रात्रीचा बघा असा दिसतो आमचा रिसॉर्ट. इथे रेस्टॉरंट आहे आणि हा रिसॉर्ट. I thought mama had promised me a mockingbird and each note that she sings तर आता आम्ही चाललो आहोत जेवायला हॉटेलमध्ये. kind of reminds me of her. A brand new bottle तर आता आम्ही आलो आहोत पाटील खानावळमध्ये. इथे आम्ही व्हेज थाली, सुरमई एक आणि प्रॉन्स थाली ऑर्डर केली होती. to wait behind my seat and if I get pulled over. मग आमचं जेवण झाल्यावर आम्ही थोडंसं वॉक केले, 2-3 रिसॉर्टसुद्धा बघितले दुसऱ्या दिवशी स्टे करण्यासाठी. एक दिवस आम्ही शिवनेरी रिसॉर्टमध्ये स्टे केला. आम्हाला दुसऱ्या दिवशीसुद्धा राहायचं होतं, पण तिथे ऑलरेडी बुकिंग होती म्हणून आम्ही दुसरा रिसॉर्ट सर्च करत होतो. मग आम्ही रूममध्ये आलो, डेकोरेशन केलं आणि नंतर आम्ही बर्थडे सेलिब्रेशन केला. कसं वाटतंय डेकोरेशन नक्की कमेंट करून सांगा. Problem here, but it's not yours, it's बर्थडे सेलिब्रेशन करून झाल्यावर आम्ही फोटोज वगैरे काढले आणि डायरेक्ट झोपून गेलो. आमची सकाळ अशी झाली. every day you wake up longing for your kiss. There's gotta be more सकाळी फ्रेश वगैरे होऊन आम्ही डायरेक्ट ब्रेकफास्टला गेलो. to this. The stores are closing and friends have lost their shirt. हा ब्रेकफास्टसुद्धा इन्क्लूड होता, सर्व अनलिमिटेड होता. आपल्याला जे पाहिजे ते आपण ऑर्डर करू शकतो. आजच्या मेन्यूमध्ये पोहे होते, शिरा होता आणि टी कॉफी होती. Closing and friends have lost their shirt. Although I know it's fucked up here, it probably could be worse. I count my blessings. सर्वांनी मस्त ब्रेकफास्ट केला आणि नंतर आम्ही दुसरा रिसॉर्ट सर्च करायला निघालो. It seems like we're happy, at least I know we were. There's so many सो गाईस आम्ही आता आमची रूम बुक केलेली आहे आरनास दिव्यागरमध्ये. सो चला आता बघूया, तुम्हाला आमची रूमची टूर पण येते. there's so many स्वरूप झालं. ह्या स्विमिंग पूल आहे. जाऊ शकतो ना तर? हां जावा. पण याचं दोघांचं स्वरूप झालं लगेच. जा ना आता जावा. हा संपे. हा जरा जास्त डीप वाटतोय, आता काय माहिती. अरे काय रे तुम्ही, थंड आहे पाणी, नॉर्मल आहे जावा. things to be angry about, and my phone won't ring unless I गाइस आता आम्ही आमची रूम बुक केलेली आहे हॉटेल आरनासमध्ये. तर एंटर केल्या केल्या इथे त्यांनी आपल्याला 2 पाण्याची बॉटल प्रोव्हाइड केलेले आहे आणि इथे काय आपण ठेवू शकतो. तिथे त्यांचा मेन्यू दिला आहे. जर आपल्याला काय पाहिजे असेल तर आपण इथून ऑर्डर करू शकतो. अँड इफ तुम्हाला ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे पाहिजे असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तर तुम्ही तिकडे जाऊन चेकआउट करा आणि नक्की तुम्हाला यायचं असेल तर इथे इन्क्वायरी करून या. हा इथे खूप मोठासा लक्झरियस बेड दिलेला आहे. बेडच्या या साईडला एक विंडो आहे आणि विंडोमधून स्विमिंग पूल व्ह्यू दिसतोय. हा आमचा स्विमिंग पूल व्ह्यू आहे. इथे रिदान आणि आर्यन खेळत आहे आणि इकडे 2 चेअर्स दिले आहे, टेबल दिले. इथे आपण बसून हाय टी वगैरे करू शकतो, मस्त व्ह्यूजचा एन्जॉय करत. आणि ह्या साईडला
या साईडला मिरर आहे अँड इकडे आपल्याला कबोर्ड दिला आहे. एक सेकंड. इथे मोठासा कबोर्ड दिलेला आहे 2 अँड इथे आपण आपला ड्रेसिंग रूम बोलू शकतो. आणि या साईडला वॉशरूम दिले आहे. वॉशरूमसुद्धा खूप मोठा आहे. अँड ह्या साईडला आम्हाला त्यांनी आमच्या रूमच्या अमाऊंटमध्येच आम्हाला मॅट्रेससुद्धा त्यांनी इन्क्लूड दिलेले आहे. प्लस इथे आम्हाला डेंटल किटसुद्धा प्रोव्हाइड केले. त्यात तुम्हाला असे टूथब्रश अँड पेस्ट दिलेले आहेत. इकडे टी व्ही दिला आहे. टी व्हीच्या पाठीसुद्धा इथे आपल्याला जर टी कॉफी बनवायचं असेल तर त्याच्यासाठी दिलेलं आहे. अँड इकडे आम्ही आमचे बॅग्स ठेवले. आत्ता जस्ट आम्ही आलो आहोत. इकडे हा बेड अँड ही आमची बॅक साईड आहे. ते मस्त नारळाचे झाडं दिसत आहेत. तिथे गार्डनसुद्धा आहे. तिथे आपण जाऊ थोड्या वेळानंतर. श्रीवर्धनमध्ये जर तुम्हाला कोकणी फूडचा आस्वाद घ्यायचा असेल तर राणेबंधू आणि पाटील खानावळ खूप फेमस आहे. मी तुम्हाला सजेस्ट करेन की इथे येऊन तुम्ही नक्की ट्राय करा ह्यांचं फूड. Unless I call you out. तर इथे आम्ही सुरमई प्रॉन्स आणि चिकन थाली ऑर्डर केली होती. खूप मस्त होतं. आणि मामी व्हेज होता, तिने डाळ भात ऑर्डर केला होता. आम्ही चेंज वगैरे फ्रेश वगैरे होऊन आता आम्ही चाललो आहोत बीचवर सोसायला जाऊया. आता आम्ही चाललो आहोत आर्वी बीचवर. तर सध्या आम्ही दिवेआगरमध्ये आहोत. बट जसं आम्ही बीचवर पोहोचतोय तसं खूप हवा सुटली होती आणि पाऊससुद्धा येईल असं वातावरण झालं होतं. डांगरी बीचवर जातो. किती मस्त सनसेट झाला आहे तुम्ही बघू शकता. मग आम्ही फटाफट मस्त रील्स फोटोज वगैरे काढले, फॅमिली फोटोज. आणि जर ते तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही माझ्या इन्स्टा अकाउंटवरती बघू शकता. आर्वी बीचवर आलो आहोत. खूप समुद्र खवळला आहे. तर असं वाटतं पाऊस येऊ शकतो. सगळे राईड्स वगैरे पण बंद केले तिथे. आणि मला कोणते राईड्स वगैरे करायला नाही मिळणार. मला फक्त हॉटेलमध्ये जाऊ आम्ही थोडं फिरत फिरत. बट व्ह्यू खूप चांगला आहे. व्हाईट सँड आहे, सफेद वाळू. मग आम्ही आमच्या रिसॉर्टवरती परत जायला निघालो. तर असा आहे आमचा रिसॉर्टचा नाईट व्ह्यू.
रात्री पण हरियाणारे हृदय स्विमिंग पूलमध्ये गेले होते. आता आम्ही चाललो आहोत अँड मग रात्री आम्ही परत पाटील खानावळमध्ये जेवायला गेलो होतो. तिथे मामाने प्रॉन्स थाली ऑर्डर केली होती आणि आम्ही सुरमई थाली ऑर्डर केली होती. ॲक्च्युली आम्हाला चिल्लीपिल्लीला चायनीज खायचं होतं, मग आम्ही आमच्या रिसॉर्टवरती जाऊन चायनीज खाल्ले. तिथे आम्ही सूप ऑर्डर केली होती. पनीर चिल्लीसुद्धा ऑर्डर केली होती. आणि लास्टला नूडल्स. अँड नेक्स्ट डे सकाळी आम्ही श्रीवर्धन बीचला जायला निघालो. बीचवरती मजा करून झाल्यावर आम्ही निघालो आमच्या घरी जायला. इथून जाऊ नव्हतं वाटत बिकॉज खूप मस्त वातावरण झालं होतं. पाऊससुद्धा लागला होता आम्हाला घरी जाताना. पण आमची ट्रिप खूप मस्त झाली, खूप मजा केली आम्ही. आणि आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू सून.